गुड मॉर्निंग, नमस्कार, जय श्रीराम, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मग आज मी चाललो आहे माझ्या ऑफिसला. तर सकाळचे 9 वाजलेले आहे आणि बघूया आजचा दिवस कसा जातो. आता आम्ही निघालेलो आहे आणि आत्ता सध्या गुंजन सर्कलला आहे. आम्ही चाललो आहे आता आमच्या कंपनीच्या दिशेने. मी कंपनीतलं तर दाखवू नाही शकत कारण कंपनीने स्ट्रिक्टली मना केलेलं आहे, फोन अलाउड नाही आहे. म्हणून आता फक्त कंपनीपर्यंत जातो आणि बघूया पुढे काय होतं ते. चालू है. वेलकम. ये मेरा दोस्त प्रथम यस. और ये अभिजीत. हम लोग अभी कंपनी के बाहर आए हैं. सीसी के फर्स्ट जर्नी शुरू हो रही है इनकी. सपोर्ट लाइक एवरीथिंग. सीसी क्या है? कंटेंट क्रिएशन. ओह, कंटेंट क्रिएशन. इस चैनल पे आपको मराठी, इंग्लिश, हिंदी सब लैंग्वेज मिलेगा. हो सकता है जर्मन भी मिल सकता है. जापानीज दिस. जर्मन जापनीज भी है. मतलब टोटल 5 लँग्वेज मिल जाएगी. आता आलेलो आहे इकडे बाहेर. इकडे हा प्लॅन्ट आहे कंपनीचा. कंपनीचं नाव आहे सुपरफॉर्म केमिस्ट्रीज. चलो बघूया. तर मग आता आमचा ऑफिस टाईम संपलेला आहे. आता आम्ही चाललो आमच्या रूमच्या वाटला. खरं तर तुम्ही असं ऐकलं असाल की स्कूल बंकचा कन्सेप्ट, कॉलेज बंकचा कन्सेप्ट, पण आम्ही जो कन्सेप्ट केला आहे तो जरा वेगळा आहे. इंडस्ट्री बंक, ऑफिस बंक हा कन्सेप्ट केला है. नॉट चेंज द फ्रीडम ऑफ जेंजी. हाँ वही तो, हमने ऑफिस बंक किया है. ये देखो अभी ये ऑफिस का एरिया है. ज़्यादा बोलूँगा तो विवाद हो जाएगा. FYI लीगल बंक था, या सच में कुछ नहीं था इसलिए. हाँ ये लीगल ही है. हम अदरवाइज सीखने के टाइम पे हम अवेलेबल होते हैं. यस, वो इम्पोर्टेंट है. FYI लगा दिया हमने. गुड इव्हनिंग. तर मग आता संध्याकाळ झाली आहे आणि मी चाललो आहे जिमला. बघूया जिमला आज वर्कआउट करूया. आता जिमकडे चाललो आहे. तर हे संध्याकाळचं जे काय ॲटमॉस्फिअर आहे अतिशय चांगलं आहे. म्हणजे आता तसं मी जिमकडं आलेलो आहे. आता बघू जिममध्ये काय काय वर्कआउट करतो. आज तसा माझा म्हणजे ॲब्सचा डे, ॲब्सला ट्रेन करेल. तर मग मी आता जिम करून आलेलो आहे आणि आता मी रूमवर आहे. तर इंडिया वर्सेस इंग्लंडची सेमीफायनल मॅच चालू आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा खूपच चांगला स्कोर झाला आहे, जो की संजू सॅमसन, ज्याने की भारताकडून खूप चांगली खेळली. आणि आता सध्या भारताने इंग्लंडचे 4 विकेट काढलेले आहेत आणि 139वर स्कोर आहे. खरंच खूप छान मॅच चालू आहे वानखेडेवर. आणि एक फॅन मुवमेंट पण बघायला मिळते की धोनी, रोहित शर्मा, आपले जे जुने लेजंड्स आहेत ते पण ही मॅच बघतायत. म्हणून एक वेगळाच एक आनंद मिळतो की आपण ही मॅच एन्जॉय करावी, पाहावी. बस तेवढंच. आता बघू पुढे काय काय होतं. मग नंतर देवाचं नामस्मरण करेल, जप करेल आणि मग नंतर मी माझ्या दिवसाला एंड करेल. खरं तर आज एवढं काही करण्यासाठी एवढं नव्हतं. कंपनीत गेलो, प्लॅन्टमध्ये काही ऑपरेशन्स होते. गिअर बॉक्स आपल्याला रिइन्स्टॉल करायचा होता, त्याच्या रिलेटेड एक ॲप्लिकेशन होतं. तर मग ते केलं, बघितलं म्हणजे गिअर बॉक्स काय आहे, कसा आहे. मग मोटार्स बघितल्या, एक वेगळा प्लांट पण होता ते पण बघितलं. मी खरं तर केमिकल कंपनीमध्ये काम करतो, मेकॅनिकल इंजिनियर असून. पण मग खूप छान एक्सपिरियन्स मिळतो आहे. इकडे तिकडे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. तर मग आत्ता मी मॅच पाहिली आणि त्यात मला कळालं की भारत ही मॅच जिंकला आणि भारताने न्यूझीलँड विरुद्ध फायनल्समध्ये एंट्री घेतलेली आहे. आणि जी की मॅच होणार आहे अहमदाबादला. म्हणून भारतीय टीमला, भारताच्या संघाला पूर्णपणे माझ्या शुभेच्छा आहे. त्यांचा विजय हो हीच शुभेच्छा. आता मी जप करल आणि मग झोप काढल. म्हणजे
माझा दिवस आता संपला आहे. खरं तर हे जे काही मी व्लॉग्स करतो आहे हे फक्त ॲज अ म्हणजे एक काहीतरी आठवण राहावी माझ्या आयुष्यात, जी की मी पुढे कोणाला समजा मला स्वतःला ती आठवण जगायची आहे. म्हणजे जे काही मी माझ्या आयुष्यात जे काही मोमेंट शेअर करतो आहे, काही काही होतं आहे, तर ते मला परत एकदा रिकॉल होईल असं माझा व्हिडिओ पाहून मला जरा चांगलं वाटेल, त्यासाठी मी रेकॉर्ड करतो आहे. आणि तुम्ही पण या माझ्या वाटचालीचा नक्कीच एक भाग बनू शकतात, होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.